हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाउजला टक्स कसे मारायचे, त्यानंतर योगपट्टी कशी जोडायची, त्याचबरोबर कंबरपट्टी कशी जोडायची आणि हाताला कशी शिलाई मारायची हे दाखवलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत ते मी सांगते. सगळ्यात पहिला हात शिलाई कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. त्यानंतर पूर्ण ब्लाउज जोडायला दाखवेल आणि त्याचसोबत गळपट्टी कशी जोडायची ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल. ओके. तर सगळ्यात पहिला एक मुद्दा सांगते की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तुम्हाला. जर तुम्ही मध्ये मध्ये स्किप करत गेलात ना तर काय होईल माहितीये, जे मी मध्ये मध्ये मेन पॉइंट सांगते ते तुम्हाला मिस होऊन जातील. त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. ओके. आणि एक रिक्वेस्ट करते की तुम्हाला ना व्हिडिओच्या खाली हाईप म्हणून एक ऑप्शन येईल, त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचंय, म्हणजे व्हिडिओला हाईप करायचंय, त्यासोबत लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिला सबस्क्राईब करायचंय. ओके. तर तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. चला, आता आहे ना मी तुम्हाला हात शिलाई कशी करायची ते सांगते. आता हात शिलाई करण्यासाठी मी काल तुम्हाला हे दाखवलेलं, हा फोल्ड कसा मारतात. जर बघितलं नसेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघा, मग तुम्हाला समजून जाईल. ओके. तर आता हात शिलाई करण्यासाठी पहिला आहे ना सुईमध्ये असा दोन पदरी धागा घालून घ्यायचा. हे बघा, असा 2 पदरी धागा सुईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि खाली गाठ मारायची. खाली गाठ मारायची. आता हात शिलाई करताना बघा हे असं ठेवायचं. आता तुमचं कॉटनचं कापड नसेल ना, थोडं सिल्कचे पण शिवतात बिना अस्तरचे ब्लाऊज, तर काय करायचं, इथे पहिला पिन्स लावून घ्यायच्या म्हणजे एकदम फिक्स बसेल. आता तुम्ही जेव्हा नवीन शिवतात ना तेव्हा इथे पिन्स लावून घ्या म्हणजे ते एकदम फिक्स बसेल आणि त्यानंतर हात शिलाई करा. ओके. हात शिलाई करताना इथून असा धागा वर काढायचा. बघा, सुई खाली टाकणार ना आपण तेव्हा एकदम छोटंसं कापड वरती यायला पाहिजे, एकदम कमी. पुन्हा सुई आतमध्ये घालायची, एक अर्ध्या इंचावर जायचं, पुन्हा सुई आतमध्ये घालायची, जर असं टक करायची आणि पुढे घ्यायचं, शिलाई घ्यायची पुढे. पुन्हा खाली इथे सुई आतमध्ये घालायची आणि एकदम थोडंसं टक करून घ्यायचं आणि सुई बाहेर काढायची. अशाच प्रकारे पूर्ण अशी हात शिलाई घालून घ्यायची आपल्याला. मी तुम्हाला मागून पण दाखवते, अजिबात आपला धागा दिसला नाही पाहिजे अशी हात शिलाई करायची असते. हे बघा, इथे तुम्हाला दिसतंय की धागे दिसत नाहीत, एकदम छोटे छोटे पॉइंट दिसत आहेत, असं दिसलं पाहिजे. जर तुम्ही मोठे मोठे म्हणजे खाली जर तुम्ही सुई घातलात आणि एकदम असं मोठं हे केलात तर मग पाठून पण तसंच दिसणार. हे बघा, एवढा धागा मग तुमचा दिसतोय. हे बघा, जेवढं तुम्ही सुई जास्त दूरपर्यंत घालणार तेवढं तुमचं जास्त दिसणार. त्यामुळे सुई एकदम कमी अंतरावर घालायची आहे. अंतर म्हणण्यापेक्षा जस्ट टक करायचं आणि वरती यायचं इथे सुईला. आणि एक पॉइंट सांगते, हात शिलाई घालताना आहे ना म्हणजे एकदम जास्त अंतर नाही घ्यायचं, अर्धा इंचाचंच अंतर घ्या, जास्त अंतर गॅप नका सोडू, मग ते खराब दिसतं. कोणतं पण काम करताना आपल्याला फिनिशिंग मध्येच करायचं आहे, त्यामुळे जास्त अंतर नाही घ्यायचंय आपल्याला, अर्धा इंचावर असं घेऊन आपल्याला हात शिलाई घालायची आहे. मी आता हा पूर्ण करून घेते. ओके. हे बघा, अशा प्रकारे ना मी दोन्ही हातांना हात शिलाई करून घेतलेली आहे. हे बघा, दोन्ही हातांना हात शिलाई करून घेतली आहे. त्याचसोबत मी ही जी आपली हुक पट्टी होती ना त्याला पण हात शिलाई करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हुक पट्टीला पण हात शिलाई करून घेतलेली आहे. आणि त्याचसोबत कंबरपट्टी जी होती ना तर कंबरपट्टीला पण हात शिलाई करून घेतलेली आहे. हे बघा. तर आता काय करायचे आपल्याला, तर सगळ्यात पहिला शोल्डर जोडायचे आहेत. मग शोल्डर जोडण्यासाठी काय करायचं सांगते. हा आपला मागील भाग आहे, मागील भागाची उलट साईड आहे ही, म्हणजे ही टक्स मारलेली जी साईड आहे उलट साईड ही मागील भागाची अशी मी ठेवली आहे. आता काय करणार बघा, हा पुढील भाग आहे, पुढील भागाची उलट साईड आहे ती उलट साईडवर ठेवणार. त्याचप्रमाणे या साईडचा पण उलट साईडवर उलट साईड ठेवणार. हुकपट्टी आणि आयपट्टी जी लावतो ती मधोमध यायला पाहिजे. हा, तुम्ही जर उलट भागावर उलट भाग ठेवलात तर ती बरोबर मधोमध येणार. आणि आता काय करायचं आहे बघा, आणि बऱ्याच जणांना प्रश्न होता की तुम्ही योगपट्टीसाठी 1 इंच एक्स्ट्रा वाढवत नाही तर तुमचं कमी नाही पडत का. तुम्ही बघू शकता काही कमी जास्त पडलेलं नाहीये, बरोबर परफेक्ट आलेलं आहे. कारण आपण नंतर योगपट्टी जेव्हा कट करतो इथे तेव्हा वाढवून घेतो, त्यामुळे आपल्याला कमी पडत नाही. ओके.
तर आता बघा काय करायचंय, शोल्डर मारायचे आहेत आपल्याला. मग शोल्डर मारताना कसं मारायचं ते सांगते. शोल्डर मारताना थोडे क्रॉस मारायचे आहेत. मग काय करायची, गळ्याकडची जी साईड आहे ना, इथून तुम्हाला 1.5 इंच क्रॉस घ्यायचा आहे. गळ्याकडच्या साईडने 1.5 इंच क्रॉस घ्यायचं. पाऊण म्हणजे किती सांगितलं तर 1च्या आधी 2 पॉईंट. मेजर टेपचं माप कसं असतं, कसं घ्यायचं, हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही माझा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ आहे शिवण क्लास दिवस पहिला, तो बघा. तुम्हाला मेजर टेपचं माप कसं घ्यायचं ते समजेल. ओके. इथून 1.5 इंच घ्यायचं, इथून अर्धा इंच घ्यायचं. हे सगळं मार्क मी चांगल्या बाजूवरच करते. ओके. तर आता इथून पण 1.5 इंच घ्यायचं आणि या साईडने अर्धा इंच घ्यायचं. चांगल्या बाजूवरच मार्क करून घेते आणि असे क्रॉस शोल्डर मारायचे. पाऊण इंच आणि अर्धा इंच घेऊन असे क्रॉस शोल्डर मारायचे आणि इथे स्टिच करून घ्यायची, डबल स्टिच करून घ्यायची. उलट बाजूवर उलट बाजू ठेवली आहे आणि त्याच्यानंतर मी अशी क्रॉस स्टिच मारून घेणार आहे. ओके. कारण मला शोल्डर फिनिशिंग दाखवायचे आहे, त्याच्यामुळे उलट बाजूवर उलट बाजू ठेवूनच पहिला स्टिच करून घ्यायची. त्याच्यानंतर फिनिशिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. चला आता आपण स्टिच करूया. तर मी उलट बाजूवर उलट बाजू ठेवली आहे आणि इथे मी स्टिच करून घेणार रेषेवरून. आता काल मला एक प्रश्न होता की लॉक कसं करायचं. तर ह्या मशीनला इथे रिव्हर्स म्हणून एक बटन आहे. हे असं खाली केल्यानंतर लॉक आपणच होऊन जातं. हे बघा, खालीवर होतं. मग जर तुमची साधी मशीन असेल तर लॉक कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. चला. तर कसं करायचंय, पुढे थोडं यायचंय, त्याच्यानंतर हा फुटर असा वर उचलायचा आहे आणि हे बघा असं लॉक करायचंय. फुटर वर खाली करायचंय. ह्या मशीनला असं होत नाही, खाली धागा फसला जातो असं केल्यामुळे. आता दाखवलं त्या पद्धतीने लॉक केलं ना तर ह्या मशीनला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी सरळ इथूनच लॉक करून घेते. आणि ह्या मशीन बद्दल तुम्ही मला जास्तीत जास्त कमेंट येतात की तू कोणती मशीन वापरतेस, त्याचा व्हिडिओ बनवून टाक म्हणून. तर नक्कीच मी ह्या मशीनवर इन डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवेन लवकरात लवकर आणि तुमच्यासोबत शेअर करेन. मशीनची प्राइस काय आहे, ही मशीन कशी वापरायची, हे सगळा व्हिडिओ मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके. सेम त्याच प्रकारे हा शोल्डर पण मारून घेते. आता ना अशा प्रकारे इथे मी शोल्डर क्रॉस मारून घेतलेला आहे, डबल स्टिच केलेलं आहे. आता काय करायचं तर एक पॉईंटचं अंतर ठेवून ना असं वरून कट करून टाकायचं. एक पॉईंटचं अंतर ठेवायचं आणि वरून कट करून टाकायचं. हे बघा असं दोन्ही शोल्डर कट करून टाकायचे वरून. स्टिच केल्यानंतर करायचं आहे हा. हे एक पॉईंटचं अंतर ठेवून हे कट करून टाकायचं. हे असं कट करून घेतलं की त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला, हे असं उलट स्टिच करून म्हणजे हे असं उलट करून घ्यायचं. हां, इथे स्टिच होती तुमची, हा असा उलट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने स्टिच करायची. हे बघा, हे असं स्टिच करायचं आणि एक दाबाच्या अंतरावरून आता स्ट्रेट स्टिच करून घ्यायचं. एक दाबाच्या अंतरावरून सरळ करायचं. आता आधी क्रॉस केलं, आता सरळ स्टिच करायचं. तर शोल्डर मारायची ही योग्य पद्धत आहे. अशी जर तुम्ही शोल्डर मारलात ना तर तुमचा नेक उतरणार नाही. हे बघा, एक दाबाच्या अंतरावरून स्टिच करून घेतलंय आणि आता ही जी तुमची चांगली बाजू आहे ना, तिथे तुमचं आतलं कापड पण अजिबात दिसणार नाही. दिसतंय का? नाही दिसणार. कारण काय तर आपण एकदम कमी कट करून घेतलेलं ना, त्याच्यामुळे इथे अजिबात तुमचं कापड दिसणार नाही आणि ही शोल्डर फिनिशिंग एकदम छान पैकी येणार. सेम अशाच प्रकारे मी दुसरा पण शोल्डर मारून दाखवते. हे बघा, इथे तुम्ही स्टिच केले आहेत. आता हे असं पूर्ण उलट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे असं स्टिच करायचं.
तर आता आपलं शोल्डर फिनिशिंग झालेलं आहे. आता आपण स्लीव्ज कसे जॉईन करायचे ते बघूया. चला, स्लीव्ह जॉईन करायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा सांगते. सगळ्यात पहिलं हुक पट्टी आय पट्टी असते ना, तिथे हे अशी एकमेकांवर ठेवायची. म्हणजे हुक लावताना आपण कसं लावतो तसं ठेवायचं आणि ना पिन्स लावून घ्यायच्या. ही स्टेप आहे ना स्लीव्ह जॉईन करायच्या आधी करायची आहे. हा, असं जर तुम्ही शिवलात ना तर तुमचं म्हणजे कुठेच एक्स्ट्रा कापड वगैरे येणार नाही. त्यामुळे ही स्टेप कंपल्सरी करायची आहे. हे जे एक्स्ट्रा काही आलंय ते नंतर कट करायचं असतं, त्यामुळे पहिला हे करून घ्यायचं. आता सगळ्यात पहिला तर हे गळ्याचं जे एक्स्ट्रा आलं आहे ते बघा दाखवते, क्रॉस कट करून घ्यायचंय. तिथल्या तिथेच असं मर्ज करायचंय, जास्त पुढे मागे जायचं नाही. हे बघा झालं. वाटतंय का मी मध्येच त्याच्यानंतर कट केलं? असं अजिबात वाटलं पण नाही पाहिजे की तुम्ही कट केलंय. हे एवढं झालं. त्यानंतर काय करायचं बघा, हा इथून असा फोल्ड मारायचा. हा, इथून फोल्ड मारलात की पुन्हा हा ह्याचा मध्य करायचा. बॅक साईड आहे त्याचा मध्य करायचा. बॅक साईडचा मध्य केला आणि फ्रंट साईडचा मध्य केला. आता हे मध्य दोन्ही एकमेकांवर असे ठेवायचे. दोन्ही एकमेकांवर असे मध्य ठेवायचे आणि त्याच्यानंतर साईडने चेक करून घ्यायचं काही एक्स्ट्रा येतंय का. एक्स्ट्रा काही येत असेल तर कट करून टाकायचं, पण त्याच्या आधी हे सगळे शोल्डर वगैरे नीट लावून ठेवायचे आणि त्याच्यानंतरच चेक करायचं. इथे साईडला जे पण काही एक्स्ट्रा येत असेल ना हे कट करून टाकायचं. ओके, हे साईडचं सगळं कापड कट करून टाकायचं, अजिबात ठेवायचं नाहीये. हा झाला एक भाग. त्याच्यानंतर दुसरा भाग म्हणजे हे पुन्हा इथे चारही भाग आहेत ना, हे नीट असे ठेवायचे. इथे ठेवले की आता हे चेक करायचं. म्हणजे स्लीव्ह जेव्हा आपण जोडतो तेव्हा पण हे खालीवर येत आहे का? जर इथे खालीवर येत असेल तर मग हे पण कट करून टाकायचं. इथे काही खालीवर येत नाहीये त्यामुळे इथे कट करायची काही गरज नाहीये. पण इथे बघा टक्स मारताना थोडंसं खालीवर झालंय, तर तो शेप मी इथे नीट मर्ज करून घेते तिथल्या तिथे. हा बघा झाला. तर हा मागचा भाग आणि पुढचा भाग झालाय. आता ब्लाऊजचे सगळे भाग एकसारखे येत आहेत. पुढचा भाग आता छोटा आणि मागचा भाग मोठा असं येणार नाहीये. त्यामुळे पहिला असं चेक करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्लीव्ह जोडायला घ्या, त्याच्यानंतर फिटिंग मारायला घ्या. ओके, तर आता इथपर्यंत झालंय. तर पहिला स्लीव्ह जोडूया आणि त्याच्यानंतर आपण गळपट्टी लावूया. तर मग स्लीव्ह कसे जोडायचे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला काय, तर ही आपली ब्लाऊजची चांगली बाजू आहे. तर आता स्लीव्ह नेमका कुठे लावायचा, म्हणजे ह्या साईडचा स्लीव्ह कोणता आणि त्या साईडचा स्लीव्ह कोणता हे कसं ओळखायचं तर ते बघा. ही जी पुढची बाजू आहे ना ब्लाऊजची ती आपण जास्त कापतो ना. ही जी पुढची बाजू आहे ती जास्त कापतो. मग स्लीव्हची पण जी पुढची बाजू जास्त कापलेली आहे ना तीच पुढे येणार. म्हणजे ही बघा, ही जी पुढची बाजू जास्त कापलेली आहे तीच जास्त कापलेल्या बाजूवर लागणार. ओके, हा या साईडचा बघा, हा झाला या साईडचा स्लीव्ह, कारण इथे जास्त कापलेला आहे आणि इथे जास्त कापलेला आहे, म्हणजेच हा असा येणार. समजा तुम्ही उलट सुलट ठेवलात तर काय होणार, ही जास्त कापलेली बाजू आहे आणि ही आपण न कापलेली बाजू आहे, त्यामुळे ही उलट दिसणार. ओके, त्यामुळे पहिला असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आणि जास्त कापलेली बाजू अशी ठेवायची. समजतंय ना? एक्स्ट्रा कट केलेला आहे आपण इकडे बघा आत आकार देऊन, मग त्याप्रमाणे ठेवायचं असं. तर आता आपण स्लीव्ह जोडायचा. चला आपण स्लीव्ह जोडायला स्टार्ट करूया. त्याआधी एक पॉइंट क्लिअर करते. स्लीव्ह जोडायच्या आधी हे जे शोल्डर पॉइंट्स असतात ना ते पण चेक करायचे. एक्स्ट्रा असेल तर तिथल्या तिथे मर्ज करून घ्यायचा. असा जिथे एक्स्ट्रा काही आलं असेल तर मर्ज करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर शोल्डर एकमेकांवर ठेवायचे आणि चेक करायचे. हे शोल्डर असे एकमेकांवर ठेवून चेक करायचे दोन्ही एकसारखे आहेत का. दोन्ही एकसारखे आहेत शोल्डर. आता स्लीव्ह कसा जोडायचा सांगते. सगळ्यात आधी तर स्लीव्हला असा कट मारून घ्यायचा, छोटासा मध्य करायचा, मध्यावर छोटासा असा कट मारून घ्यायचा. ओके, आता इथे असा स्लीव्ह आपण लावणार ना, म्हणजे हा बघा असा स्लीव्ह आपला इथे येणार. तर मग कसा लावायचा स्लीव्ह, तर चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी ठेवायची आणि स्लीव्ह स्टार्ट करायचा शिवायला. ओके, हा जो मध्य आहे हा इथे पाहिजे आणि इथून आपण स्टार्ट करणार. मी शिवून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. कधी पण ना स्लीव्ह जोडताना लक्षात ठेवा, ही जी शिलाई मार्जिन आहे ना ही बॅक साईडला पाहिजे. ओके, ही शिलाई मार्जिन आहे ही बॅक साईडला पाहिजे. त्यानंतर हा स्लीव्ह इथे ठेवायचा, मध्यावर मध्य ठेवायचा,
शिलाई मार्जिन बॅक साईडला पाहिजे आणि त्याच्यानंतर स्टार्ट करायचं स्टिच करायला. मध्यापासूनच स्टार्ट करायचा स्लीव्ह जोडायला, म्हणजे दोन्ही साईडने समजा काही कापड उरलं तर दोन्ही साईडने उरतं. एक दाबाचं मार्जिन ठेवून शिवायचं आहे. ओके. आता एक पॉइंट सांगते, जेव्हा तुम्ही इथे येतात ना मध्यावर, तेव्हा चेक करायचं आहे जर तुमचं कापड कमी पडतंय का किंवा स्लीव्ह जास्त पडतंय का. आता इथे असं चेक करायचं, स्लीव्ह थोडा जास्त पडतोय असं वाटत असेल तर खालचं कापड थोडंसं किंचितचं ओढून घ्यायचं, आणि समजा स्लीव्ह कमी आहे खालचं कापड जास्त आहे तर स्लीव्ह थोडासा ताणून घ्यायचा. ओके. या पॉइंटला आलात ना की सुई खाली ठेवायची आणि इथूनच टर्न करून घ्यायचं आणि ह्याच शिलाईवरून पुन्हा रिटर्न यायचं. जेव्हा तुम्ही नवीन असतात आणि स्लीव्ह जोडतात तेव्हा काय होतं, तर हेच कापड आहे ना असं तुमचं खाली येतं आणि इथे चिमट्या बसतात. म्हणजे बऱ्यापैकी नवीन स्टुडंट असतात ना, त्यांचा हाच प्रॉब्लेम येतो की जेव्हा तुम्ही मागे फिरतात ना तेव्हा हे कापड तुमचं असं येतं आणि इथे अशा चिमट्या बसतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, तर हे बघा, हे असं कापड ना सतत हात फिरवून घ्यायचंय. मी नवीन स्टुडंटसाठी सांगते, म्हणजे बऱ्यापैकी ह्या अशा चिमट्या बसतात तुमच्या. म्हणजे मी आतापर्यंत क्लास घेतले आहेत ना, नवीन स्टुडंटचा हाच प्रॉब्लेम येतोय. तर कापड एकमेकांवर ठेवा आणि हे बघा, हे असं करून घ्या नीट, म्हणजे असं तुमचा प्रॉब्लेम येणार नाही. इथे आल्यावर चेक करायचं, जर काही प्रॉब्लेम असेल तर खेचून घ्यायचं थोडंसं किंचितचं. आणि तुम्ही या पद्धतीने केलात ना तर जास्त प्रॉब्लेम येत नाही. किंचितचा आला तर आपण इथे ऍडजस्ट करूच शकतो. इथून रिटर्न मागे जायचं आणि मध्यावर येऊन बरोबर डबल स्टिच करायची, म्हणजे लॉक करून टाकायचं. हे बघा, असा स्लीव्ह मी जॉईंट करून घेतलेला आहे. याच प्रकारे मी दुसरा स्लीव्ह पण जॉईंट करून घेते. आता मी इथे स्लीव्ह जॉईंट करून घेतलेले आहेत बघा. त्याच्यानंतर आता आपल्याला गळपट्टी काढायची आहे. तर गळपट्टी कशी काढायची ते मी तुम्हाला सांगते. हे आपलं उरलेलं फॅब्रिक होतं, त्यातला एक पीस मी घेते आणि सगळ्यात आधी एक तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. बघा, अशी तिरकस लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर मी गळपट्टीसाठी इथे 1.25 इंच कापड, 1.25 इंच रुंदीची एक पट्टी घेणार आहे. 1.25 इंच रुंदीची पट्टी घ्यायची आहे गळपट्टीसाठी. पुढे पण 1.25 इंच घ्यायचं. अशा 1.25 इंच रुंदीच्या पट्ट्या काढून घ्यायच्या क्रॉस. एक 4-5 पट्ट्या काढून घेते मी. अशा क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला 1.25 इंचाच्या.
आता क्रॉस पट्ट्या जोडताना बऱ्याच जणांना प्रश्न असतात की माझी क्रॉस पट्टी नीट जोडली जात नाही, खालीवर येते. तर सगळ्यात सोपी मेथड सांगते, सरळ कट करून टाका. इथून ही जी टोकं असतात ना ती सरळ कट करून टाकायची. काही गरज नाही तिरकस जोडायची. अशी सरळ दोन्हीकडून कट करून टाकायची क्रॉस पट्ट्याची टोकं आणि एकमेकांवर ठेवायची आणि इथून स्टिच करत जायचं. असं सगळ्या पट्ट्या एकमेकांवर ठेवून स्टिच करत जायच्या. हे बघा, इथून पहिला सरळ कट करून घ्यायचं. सगळ्या पट्ट्यांचे वरचे जे क्रॉस असतात ते कट करून टाकायचे आणि ही बघा इथे स्टिच करायची. त्याच्यानंतर ही अशी ओपन करायची, त्याच्यावर पुन्हा ही दुसरी पट्टी ठेवायची, स्टिच करायची, ओपन करायची. असं स्टिच करून घ्यायचं. मी दाखवते तुम्हाला. चला, ही एक पट्टी घेतली, त्याच्यावर ही अशी पट्टी ठेवली. सरळ बाजू ठेवा पट्टीची आणि एक दाबाच्या अंतराने डबल स्टिच करायचं. ही पट्टी जोडून घेतली ना, ही अशी ओपन करायची आणि दुसरी पट्टी घ्यायची आणि ह्या पट्टीवर ठेवायची. ही चांगली बाजू आहे बघा पट्टीची. ह्या चांगल्या बाजूच्या वरच इथे ठेवायची दुसरी पट्टी. खराब उलट साईडने नाही ठेवायची. चांगल्या साईडनेच ठेवायची आहे, उलट साईडने नाही ठेवायची आहे. डबल स्टिच. अशा प्रकारे सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. ही बघा, अशा प्रकारे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली आहे. आता ब्लाउजला कशी लावायची ते दाखवते. ही उलटी साईड आहे ना पट्टीची, तर उलट साईडने ना अशी पट्टी फोल्ड करायची आणि पट्टी लावायच्या दोन मेथड आहेत बघा. एक तुम्ही डायरेक्ट फोल्ड करून ना अशी पण लावू शकता, किंवा तुम्ही पहिला इथून एक फोल्ड करून ना स्टिच करून घ्यायची पूर्ण आणि नंतर इथून ठेवायची अशी. नंतर ना ह्या ब्लाउजवर ही अशी ठेवायची आणि लावायची. तर असं पण तुम्ही करू शकता. तर मी आता तुम्हाला सोपी मेथड पहिला दाखवते. दोन्ही मेथड दाखवणार, दुसऱ्या ब्लाउजला पुढची मेथड दाखवणार. तर ही पट्टी अशी घेतली, अशी डबल फोल्ड केली. इथून पहिला फोल्ड करायची, हा खराब साईडने फोल्ड करायची. पुन्हा सांगते. त्याच्यानंतर डबल फोल्ड करायची आणि आता ही जी बाजू आहे ना, ही आय पट्टीची साईड आहे. इथे मी ठेवते अशी. चांगली बाजू आहे, ब्लाउजची चांगली बाजू आहे, त्याच्यावर चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवली आणि त्याच्यानंतर इथून मी स्टिच करून घेणार बरोबर. ओके, एक दाबापेक्षा एक पॉईंट कमी अंतर घेणार स्टिच करताना. हे बघा, चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आणि ही पट्टी बरोबर हळूहळू अशी ना ह्या शेपमध्येच शिवत जायची आहे. चला दाखवते मी तुम्हाला. एक दाबाचं घेतलात तरी चालतं, एक दाबापेक्षा एक पॉईंट कमी घेतलात तरी चालतं. दाब जर मोठा असेल तर कमीच घ्या हा माप. आणि अजिबात ताणायची नाहीये हा, पट्टी कुठेच ताणायची नाहीये. एकदम सावकाश हलक्या हाताने लावायची आहे. सावकाश घडी करून करून जसं आहे ना तिथे ठेवायचं आहे. कपड्यावर कपडे, तीनही लेयर्स एकमेकांवर यायला पाहिजेत. ही गळ्याची जी मार्जिन आहे ही मागच्या साईडलाच पाहिजे हा. स्लीव्स पण स्टिच करताना मागच्या साईडला ठेवली ना, मग हे करताना पण आपण मागच्या साईडलाच ठेवायचं गळपट्टी लावताना. गळा घेताना बघा एकदम सावकाश असं ठेवायचं आणि गळ्याप्रमाणे आपण फिरवायचं. कुठे चुनी वगैरे येता कामा नये.
आता शेवटला आलात की बघा काय करायचं, ही पट्टी इथे संपते, मग त्याच्या पुढे अर्धा इंच एक्स्ट्रा थोडी पट्टी कट करायची. ही अशी कट केली की तुम्ही एकतर एक असं इथे फोल्ड पण करून घेऊ शकता. हे बघा असं पण फोल्ड करून घेऊ शकता, किंवा काय करायचं, हे असं आहे ना एकमेकांवर ठेवायचं आणि ही जी हुक पट्टी असते ना ह्याच्या आतमध्ये ही अशी फोल्ड करायची. बघा ही जी हुक पट्टी आहे ना ह्याला ही अशी टर्न करून फोल्ड करून टाकायची, तरी पण चालते. लॉक करायचं. लॉक केलं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नॉच मारायचे. जेव्हा आपण पट्टी फिनिशिंग करतो ना तेव्हा हे असे नॉच मारून घ्यायचे. शिलाई कट नाही होणार याची काळजी घेऊन नॉच मारून घ्यायचे. पूर्ण गळ्याला नॉच मारून घ्यायचे आहेत बघा. गोट करतो ना तेव्हा नॉच मारायची गरज लागत नाही, पण जेव्हा गळपट्टी फिनिशिंग करतो ना आपण अशी, तेव्हा नॉच कंपल्सरी मारले पाहिजे. आणि जिकडे कर्व आहेत ना तिथे नॉच यायलाच पाहिजे. जिकडे गोलाकार शेप असतात तिकडे कंपल्सरी नॉच यायला पाहिजेत. स्ट्रेट लाईन आहे तिकडे नॉच नाही मारले तरी चालतात, कमी मारले तरी चालतात, पण कर्व लाईन आहे तिकडे तुमचे नॉच यायलाच पाहिजे. नॉच मारून झाले की आता बघा काय करायचं, ही जी पट्टी आहे ना, ही जी शिलाई मार्जिन आहे ना, ही पट्टी उचलायची आणि ह्या शिलाई मार्जिनवर ठेवायची आणि ह्या पट्टीच्या बरोबर इथे पट्टीच्या वरती बरोबर एकदम कडेने दाब शिलाई मारून घ्यायची. चला दाखवते. लॉक कंपल्सरी करायचं आणि बरोबर ही जी पट्टी आहे ना ह्याच्यावरती एकदम कडेने दाब शिलाई मारून घ्यायची. पूर्ण फोकस इथे असलं पाहिजे म्हणजे आपलं फिनिशिंग चांगलं येणार. ह्या पॉइंटला आल्यावर बघा हे पण असं आतमध्ये घालायचं. हा हे असं नीट काढून हे असं आतमध्ये घ्यायचं, सॉरी असं हे बाहेर काढून घ्यायचं व्यवस्थितपणे. नंतर ते फोल्ड करायचं आतमध्ये. तुम्ही बघू शकता इथे अशी एकदम फिनिशिंगने दाब शिलाई झालेली आहे मारून. आता काय करायचं तर हे असं आतमध्ये घालायचं आणि पूर्ण गळ्याला हात शिलाई करून घ्यायची. जसं मी तुम्हाला आता दाखवलंय ना हात शिलाई करायची कशी, त्याच पद्धतीने ह्या गळ्याला पूर्ण हात शिलाई करून घ्यायची. हे बघ हे असं फोल्ड करायचं इथे आणि इथून अशी हात शिलाई करून घ्यायची पूर्ण गळ्याला. पूर्ण गळ्याला असं फोल्ड करून आतमध्ये हात शिलाई करून घ्यायची. आता आपण फिटिंगची माप बघूया. चला आता बघा ही हुक पट्टी आणि आय पट्टी आहे ना तिकडे आधी आपण पिन्स लावून घेऊया फिटिंग मारायच्या आधी.
म्हणजे सोपं पडतं. हे असं आतमध्ये जाईल हा, हे असं आतमध्ये जाईल हात शिलाई घातल्यावर. पिन्स लावून घेतल्या. आता काय करायचं आहे, तर हे सगळं आपण चेक केलेलंच आहे ना, तर हे उलट बाजूवर उलट बाजू ठेवायची. हे खालून स्टिच मारायला सुरुवात करायची. एक अर्धा इंचाच्या अंतरावर उलट बाजूवर उलट बाजू आहे, चांगल्या बाजूवरूनच स्टिच करायची आहे. खालून वर स्टिच करायला सुरुवात करायची. हाताच्या जे दोन्ही मार्जिन आहेत ह्या वरती पाहिजेत हाताकडे. आणि खालून वर अशी इथून अर्धा इंचांवर दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायची. उलट बाजूवर उलट बाजू ठेवूनच स्टिच करायची आहे. स्टिच आपली पहिला चांगल्या बाजूवर येणार. ओके, चला. हे बघा, हे असं ठेवायचं उलट साईडवर उलट साईड. आणि कधी पण साईडने स्टिच करताना खालून वर म्हणजे कंबरच्या भागाकडूनच वरती स्टिच करायची, हाताकडून पहिली स्टिच नाही करायची. एक दाबाचं अंतर घ्या किंवा अर्धा इंच घ्या, चालेल. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगते, ह्या दोन्ही मार्जिन वरती पाहिजेत आपल्याकडे. ओके. आणि आपण मगाशी कट करून घेतलेलं ना, त्यामुळे खालीवर येत नाहीये बघा, आता परफेक्ट येत आहे. सेम दुसऱ्या साईडने पण इथून करून घ्यायचं. एवढं शिवून झालं. आता काय करायचं, तर हा ब्लाऊज असं उलट करून घ्यायचा. ब्लाऊज उलट करून घेतला. ही स्टिच आतमध्ये आहे. आता हे असं फोल्ड करायचं. आता पुन्हा खालून वरतीच आता पण खालून वरती स्टिच करून घ्यायचं. कंबरकडून हातापर्यंत खालून वरती स्टिच करून घ्यायचं. ब्लाऊज उलट केला त्याच्यानंतर स्टिच करते. हे असं केल्यामुळे काय होतं, तर तुम्हाला आहे ना इथे झिगझॅग स्टिच करायची काहीच गरज लागत नाही. म्हणजेच ओव्हरलॅप करायची काही गरज लागत नाही. सेम त्या साईडला पण असंच करून घेते. एवढं झालं, त्यानंतर फिटिंगची मापं कशी घालतात ते बघूया, चला. आता बघा काय करायचंय, हा ब्लाऊज उलटाच ठेवायचा आहे असा. त्यानंतर असं एक म्हणजे हा ब्लाऊज आहे आपला, ह्याचा फोल्ड घालून घ्यायचा असा. आणि आता आपण इथे फिटिंगची मापं घालणार. व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचा हा बघा असा. ओके, हा असा फोल्ड करून ठेवला. सगळ्यात पहिला कंबरचं माप घालायचं आहे. मग सगळ्यात पहिला मेजर टेप इथे ठेवायची, हा नीट फोल्ड करून ठेवायचा असा. मेजर टेप इथे ठेवायची आणि कंबरचा चौथा भाग घालायचा. कंबरचा चौथा भाग किती होता, तर 6.5 होता ना, मग इथे 6.5 कंबरचा चौथा भाग घालायचा. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग घालताना हे बघा कसं करायचं. इथे हे असं पूर्ण आहे ना, गळा थोडासा नीट बाहेर करून घ्यायचा. एकदमही असं ओढून घ्यायचं नाही, व्यवस्थित करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे अशी मेजर टेप ठेवायची. हे बघा, इथे मेजर टेप ठेवायची आणि छाती घ्यायचा चौथा भाग टाकायचा. छाती घ्यायचा चौथा भाग 32 आहे, तर इथे मी 32 टाकून घेईन. 8
आणि कंबर घेरचा चौथा भाग होता 26, मग 26चा चौथा भाग किती येतो? 6.5 येतो. तर इथे 6.5 नीट टाकून घ्यायचं. इथे टाकलाय मी 6.5. त्याच्यानंतर छाती घेरचा चौथा भाग टाकला. छाती घेर आणि कंबर घेर झाल्यानंतर दंड घेरचा दुसरा भाग घालायचा. तर दंड घेर माझा 11.5 आहे, मग 11.5चा दुसरा भाग घालायचा. 11.5चा दुसरा भाग येईल 5.25. मग इथे 5.25 मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे पॉईंट जोडायचे. इथं स्ट्रेटच येईल लाईन आणि इथे थोडं क्रॉस येईल, कारण माझं दंडघेर छोटा असल्यामुळे थोडी क्रॉस येईल. आणि समजा हेवी साईज असेल तर त्याची स्ट्रेट पण येऊ शकते. ओके, दंडघेर छोटा असल्यामुळे ही लाईन थोडी क्रॉस येते अशी. तर ही लाईन अशी मर्ज करून घ्यायची आणि खालून वर स्टिच करायचं. इथे पॉईंट आलाय, पण मी वरती जाऊन आता काय केलं तर थोडं असं आतमध्ये घेतलंय, कारण मग इथे आर्म होल मध्ये तुमचा फुगा येणार नाही. समजा तुम्ही ही अशी क्रॉस आली म्हणून असं आणि असा जर जोडलात आणि इथे समजा त्रिकोण आलात, फिटिंगच्या वेळी ना हाच प्रॉब्लेम येतो. दंडघेर कधी कधी काय कमी असतो आणि छाती घेर आपला आहे ना जास्त असतो. मग तुम्ही काय करतात तर इथून असं जाता आणि असं मारता, मग काय होतं तर आर्म होल मध्ये फुगा येतो. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, जरी छाती घेर आपला 32 असेल ना, हे बघा 32 हा जरी पॉईंट इथे आला असेल ना, तरी काय करायचंय, हा इथपर्यंत असं पहिलं तुम्ही मार्क करून घ्या. पण हा इथून जेव्हा स्ट्रेट आपण असा जोडतो ना, तेव्हा ही जी शिलाई आहे अशी क्रॉस न मारता इथून इथपर्यंत सरळ जावा आणि त्याच्यानंतर ही अशी स्ट्रेट जोडा. ओके, हे असं क्रॉस घेऊ नका, इथून इथपर्यंत जावा नंतर स्ट्रेट जोडा. काही प्रॉब्लेम येत नाही, छातीत पण टाईट होत नाही. मी सांगते त्या प्रकारे करून बघा, कारण आपला जो खालील छाती घेर असतो हा 32 असतो, पण वरती आपला छाती घेर कमी असतो शोल्डरच्या इकडे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की इथून जरी तुम्ही कमी केलात ना तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जेव्हा तुम्ही असं 32 साठी इथून असं जाल आणि इथे जेव्हा तुम्ही त्रिकोण कराल ना, तेव्हा इथे फुगा नक्की येणार. तर हा एक पॉईंट होता की तुमची फिटिंग बरोबर बसत नाही, त्याचं कारण हे मेन आहे. ओके, तर ही लाईन तुमची स्ट्रेट यायला पाहिजे. ही लाईन स्ट्रेट आली तर तुमचा फुगा येणार नाही. चला, आता हे जे माप आहे ना, हे मागे छापून घ्यायचंय. हे असं उलट ठेवायचं आणि हेच माप इथे छापून घ्यायचं. कधी पण फिटिंग लाईन मारताना स्ट्रेट यायला पाहिजे. जर आली नाही स्ट्रेट ना तर आपण करून घ्यायची तिला. दरवेळी मी तुम्हाला हेच पॉईंट सांगत असते ना मध्ये मध्ये, ह्याच पॉईंटसाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघू नका. अशा छोट्या छोट्या मी गोष्टी तुम्हाला मध्ये मध्ये एक्सप्लेन करते. तुम्ही जर पुढे स्किप करत राहिला तर हे छोटे छोटे पॉईंट्स तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघायचं नाहीये तुम्हाला. ओके, आणि फिटिंग करताना खालून वरती फिटिंग मारायची आहे. आणि फिटिंग मारून झाल्यावर आता तुम्ही इथून खालून वर फिटिंग लाईन मारला, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर बरोबर साईडने 1 दाबाच्या अंतरावर अजून एक अशी लाईन मारायची आहे. अशा 2 लाईन्स तुम्हाला पाठी मारायच्या आहेत. म्हणजे ब्लाऊज लूज टाईट झाला तर मग कस्टमर तुमची ही लाईन सोडवू शकतं आणि लगेच तुम्हाला त्यांना ही एक लाईन मिळते. ओके, त्यामुळे ब्लाऊजच्या आतमध्ये अशा 3 लाईन तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत. ह्या साईडने 3 मारायच्या आहेत आणि ह्या साईडने 3 मारायचे आहेत. म्हणजे एक फिटिंग लाईन आणि सोबत 2 आपल्या एक्स्ट्राच्या शिलाई मार्जिनच्या लाईन्स अशा मारून घ्यायच्यात. 1 दाबाच्या अंतराने मारायचे आहेत. हे तुमच्यासाठी म्हणून मी लाईन आखून दाखवलं, पण लाईन आखायची गरज नाही. इथूनच सरळ 1 दाबाचं अंतर घ्यायचं, पुन्हा इथून 1 दाबाचं अंतर घ्यायचं आणि लाईन्स मारायच्या. चला आता फिटिंग मारून घेऊया. फिटिंग मारताना पण खालून वरती मारायची आहे. चला फिटिंग मारूया. ही आता आतून ना 1 दाबाचं बरोबर ह्या शिलाई मार्जिनच्या बाजूला ठेवायचंय आणि आतली लाईन पण मारायची आहे. सेम अशाच प्रकारे मी हा भाग आणि हा भाग दोन्ही फिटिंग मारून घेते. चला, तर आता हा आपला ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे. आता ह्याला हुक आणि आय लावायचे राहिलेत. तर हुक आणि आय कसे लावायचे ना, तर एक थोडक्यात उद्या मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. म्हणजे तुम्हाला 1 दिवसाची वाट बघावी लागणार नाहीये. उद्याच मी तुम्हाला हुक आणि आयचा व्हिडिओ पोस्ट करेन. ओके, तर अशा प्रकारे इथे आपला हा ब्लाऊज शिवून रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तर आता फक्त ना हात शिलाई घालायची राहिली आहे गळ्याला आणि हुक आणि आय करायचे राहिले आहेत. तर आज मी तुम्हाला हुक आय करायचे दाखवत नाही आणि तुम्हाला 1 दिवस वाट पाहायला पण मी लावणार नाही. उद्याच मी आपल्या रोजच्या टायमाला दुपारी 2:13ला हा व्हिडिओ पोस्ट करेन. ओके, तर मग त्यात तुम्हाला मी हुक आणि आय कसे लावायचे ते थोडक्यात सांगेन आणि मग डेली प्रमाणे 1 दिवस ऍड करून आपला पुढचा व्हिडिओ येईल. तर मग
आज हा आपला व्हिडिओ झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.